इराणच्या मशहद शहरात शहीदांचे पोस्टर्स लागलेले आहेत। शहीदांच्या पोस्टरवर मुज्तबा खामेनींचाही फोटो लावण्यात आलाय। पोस्टर आपण पाहू शकतोय। मोठी बातमी, इराणचे सर्वोच्च नेते खामेनींचाही या शहीद लोकांमध्ये फोटो लावण्यात आलाय। त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे। इराणचे सर्वोच्च नेते मुज्तबा खामेनींचा मृत्यू झालाय का अशी चर्चा सुरू झाली आणि त्या चर्चेचं कारण हे पोस्टर ठरलंय। या संदर्भात अधिकची माहिती देतात आपल्या प्रतिनिधी प्रतीक्षा बनसोडे। प्रतीक्षा, आपण हे पोस्टर पाहू शकतोय। शहीदांच्या यादीत मुज्तबा खामेनींचाही फोटो लावण्यात आला। त्यांचा मृत्यू झालाय का, काय माहिती आहे का आपल्यापर्यंत? खरं तर या पोस्टरने जगभरात आता चर्चांना उधाण आलेलं आहे। खरंच मुज्तबा खामेनी यांचा मृत्यू झालाय का याबाबत जगभरात आता तर्कवितर्क लढवले जात आहेत। कारण इराणमध्ये नुकतंच मशाद शहरात एक बॅनर जे आहे ते अनावरण करण्यात आलेलं होतं आणि या बॅनरमध्ये अमेरिकन आणि इस्रायली हल्ल्यात मारलेल्या गेलेल्या इराणी व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली होती। परंतु यामध्ये मुज्तबा खामेनी यांचाही समावेश करण्यात आल्यानं जगभरात आता अशा बातम्या येऊ लागलेल्या आहेत की मुज्तबा खामेनी यांचा खरंच मृत्यू झालाय का। कदाचित हे जे बॅनर तयार करण्यात आलेले आहे त्यामध्ये तांत्रिक चूक सुद्धा असू शकते असं सुद्धा म्हटलं जातंय। तर दुसरीकडे मुज्तबा खामेनी यांचा मृत्यू झालाय का सुद्धा जे आहे ते तर्कवितर्क लावले जातात। खरं तर याआधीच अमेरिकेने आणि इस्रायलने असा दावा केलेला की आमच्या हल्ल्यात मुज्तबा खामेनी यांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे। परंतु आता इराणनंच खुद्द असं लावलेल्या बॅनरमुळे जगभरात परत एकदा मुज्तबा खामेनी यांचा मृत्यू झालाय का अशा चर्चा वेगाने पसरू लागल्या। नक्कीच धन्यवाद प्रतीक्षा दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर आपण हे पोस्टर पाहू शकतो। याच पोस्टरमुळे खरं तर जगभरात चर्चा सुरू झालेली आहे की इकडे आखाती युद्धाचं सावट अजूनही गडदच झालेलं आहे आणि अशातच आता इराणचे सर्वोच्च नेते मुज्तबा खामेनींच्या मृत्यूची चर्चा सुरू झाली।